नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. जर आपण महाराष्ट्र नर्सिंग CET 2026चे एस्पायरंट्स असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन अँड मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सचे काही PYQs बघणार आहोत. हे PYQs आपल्याला नक्कीच हेल्प करतील. आपल्याला एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातील याबद्दल आपल्याला आयडिया येईल. आता आपण 30 डेजचा क्रॅश कोर्स लॉन्च करत आहोत 6 एप्रिल 2026 पासून. या कोर्सच्या अंडर आपल्याला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स डेली बेसिसवरती अवेलेबल असणार आहे. जर हे लेक्चर आपलं मिस झालं तर रेकॉर्डेड लेक्चरची प्रोव्हिजन आहे. 25+ टेस्ट सिरीज, 2000+ MCQs क्वेश्चन बँक आपल्याला अवेलेबल असणार आहे. या कोर्सची फीस मात्र 2999 इतकी असणार आहे आणि ही फीस फक्त लिमिटेड सीटसाठी आहे. ही ऑफर फक्त लिमिटेड सीटसाठी आहे. तर यासाठी आपल्याला ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं आहे आणि या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. चला तर मित्रांनो, आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनचे काही PYQs बघूया. आपला पहिला प्रश्न आहे, हू इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स? व्हॉट इज द आन्सर? येस, इट इज मेंडल. ओके, ग्रेगर मेंडल जे आहे यांनी नियर अबाउट 7 इयर्स पर्यंत पी प्लांट्सवरती एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले आणि आपल्याला खूप साऱ्या थ्योरीज सांगितल्या, जसं की लाईक लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, बरोबर आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन एक्सेट्रा. म्हणून आपण त्यांना म्हणतो फादर ऑफ जेनेटिक्स. डार्विन जे आहे यांचं कुठे वर्क आहे? इव्होल्युशन मध्ये वर्क आहे, म्हणून त्यांना आपण इव्होल्युशन, फादर ऑफ इव्होल्युशन असं म्हणतो. आणि वॅटसन अँड क्रिक यांनी काय रोल प्ले केला आहे? तर यांनी डबल स्टँडर्ड DNAचं स्ट्रक्चर आपल्याला सांगितलेलं आहे. आणि बॅटेसन यांचा रोल काय आहे? तर ह्यांनी जेनेटिक्स ही टर्म कॉइन केलेली आहे. ओके, आपला पुढचा प्रश्न आहे, द फिनोटायपिक रेशिओ ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस इज व्हॉट? ओके, आपण मोनोहायब्रिड क्रॉस जर सपोज अशा प्रकारे घेतला, लेटस ड्रॉ द पनेट स्क्वेअर. ओके, कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी अँड स्मॉल टी स्मॉल टी. अशा प्रकारे जेव्हा आपण पनेट स्क्वेअर ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला काय रिझल्ट बघायला मिळतात? ओके, व्हॉट इज द रेशो? टॉल आणि ड्वार्फ या प्लांटचा रेशो आपल्याला सांगायचा आहे इथे. सो इट विल बी टॉल, टॉल, टॉल अँड ड्वार्फ. बरोबर आहे. सो व्हॉट इज द रेशो? इट इज 3:1. नेक्स्ट क्वेश्चन, अ फादर विथ हिमोफिलिया मॅरीज अ कॅरियर डॉटर ऑफ हिमोफिलिया. सो व्हॉट इज द चान्स ऑफ देअर सन विल हॅव हिमोफिलिया? ओके, आता हिमोफिलिया हा फर्स्ट ऑफ ऑल काय आहे? तर एक एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. बरोबर आहे, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. अगेन लेट मी ड्रॉ द पनेट स्क्वेअर. ओके, आता हे जे मी इथे गॅमेट्स दाखवले आहेत, दिस इज अ फादर आणि हे इथे मदर. ओके, आपल्याला प्रोबॅबिलिटी सांगायची आहे. कॅपिटल H, स्मॉल h, स्मॉल h, स्मॉल h अँड देन X कॅपिटल H Y, X स्मॉल h Y. आता क्वेश्चन हा रिगार्डिंग सन बद्दल आहे, बरोबर आहे. सो आपल्याला फक्त हे दोन इथे ऑब्झर्व करायचे आहेत, बरोबर आहे. आणि काय म्हणत आहे ते क्वेश्चन मध्ये? व्हॉट इज द चान्स ऑफ द सन विल हॅव अन हिमोफिलिया? ओके, सो आता यामध्ये हे एक नॉर्मल आय वुड से जिनोटाइप आहे अँड दिस सन विल बी नॉर्मल अँड दिस सन विल बी व्हॉट? हिमोफिलिक. बरोबर आहे. आणि मग इथे चान्स काय असणार आहे? 50%. वी आर कम्पेअरिंग विथ द सन ओनली, वी आर नॉट कम्पेअरिंग ऑल द ऑफस्प्रिंग्स. बरोबर आहे. दोन सन आहे, पैकी एक नॉर्मल आणि एक जो असणार आहे तो हिमोफिलिक. सो व्हॉट इज द आन्सर? इट इज 50%. नेक्स्ट क्वेश्चन, विच प्रिन्सिपल इज नॉट वन ऑफ द मेंडल्स लॉज? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मेंडलचे लॉज जे आहे ते कशाशी रिलेटेड होतं? इट वॉज रिलेटेड टू द डॉमिनन्स, बरोबर आहे, देन सेग्रिगेशन, देन इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, नॉट असा प्रश्न आहे तो, नॉट वन ऑफ द मेंडल्स लॉ. आणि व्हॉट इज द आन्सर? लिंकेज इज द आन्सर ओव्हर हिअर. लिंकेज जो आहे हा या ठिकाणी लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटला व्हायोलेट करतो. इट इज नॉट द करेक्ट वन. Now, when offsprings from a red and white cross are all pink, so this is the example of what? This is the example of incomplete dominance. या ठिकाणी R, कॅपिटल R आणि स्मॉल r हे दोघंही स्वतःला कशा प्रकारे एक्सप्रेस करतात? एक प्रकारे इंटरमिडिएट
ह्या दोघांचा जो काही आय वुड से नेक्स्ट प्रोजेनी आहे किंवा नेक्स्ट जनरेशन आहे, इट इज व्हॉट, इट इज अ काइंड ऑफ इंटरमिडिएट बिटवीन द फिनोटाइप ऑफ टू पॅरेंट्स. ठीक आहे. सो द आन्सर इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. कंप्लीट डॉमिनन्स जर असला असता तर या ठिकाणी ऑल द F1 प्रोजेनी वेर रेड. बरोबर आहे. आणि को डॉमिनन्स सुद्धा या ठिकाणी आन्सर याचं नाहीये. को डॉमिनन्स जर असला असता तर इट वुड बी लाईक की प्लांटमध्ये काही काही पॅचेस रेड आणि काही पॅचेस व्हाईट असे असले असते. आणि इपिस्टॅसिसचा मिनिंग काय होतो? इपिस्टॅसिस म्हणजे इट इज नथिंग बट वन जीन मास्किंग द एक्सप्रेशन ऑफ अनादर जीन ॲट डिफरंट लोसाय. ओके. जर एक जीन दुसऱ्या जीनला मास्क करत असेल, त्याच्या एक्सप्रेशनला मास्क करत असेल, त्याला आपण म्हणतो इपिस्टॅसिस. याचं एक्झाम्पल आहे मिराबिलिस जलापा. नेक्स्ट क्वेश्चन. A test cross which involves mating of an offspring with a. Okay, test cross मध्ये what is the answer? Homozygous dominant, heterozygous and homozygous recessive hybrid related. What is the answer? It is homozygous recessive. Test cross मध्ये काय केलं जातं? Say for example, आता मुळात टेस्ट क्रॉस परफॉर्म का केली जाते? ओके, सो ॲज टू डिटरमाइन द अननोन जिनोटाइप ऑफ द पॅरेंट. आपल्याला माहिती नाही की पॅरेंटचं जे जिनोटाइप आहे ते काय आहे. म्हणजे से फॉर एक्झाम्पल एखादा प्लांट आपल्याला टॉल दिसतोय, ओके, बट मग त्याचा फिनोटाइप एकतर अशा प्रकारे असू शकतं किंवा कॅपिरटी असू शकतं. मग ते माहिती करून घ्यायचं असेल तर आपण काय करू शकतो? वी कॅन हॅव अ टेस्ट क्रॉस वेअर वी क्रॉस इट विथ द होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. ओके, समजा हा अननोन आहे आणि आपण अशा प्रकारे होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट सोबत जर याची क्रॉसिंग केली आणि जर सपोज आपले रिझल्ट कशा प्रकारे आहे की इफ एनी ऑर्गॅनिझम इट शोज अ रिसेसिव्ह ट्रेट, हे जे काही याचे ऑफस्प्रिंग्स असणार आहे यामध्ये एक जरी सपोज डॉर्फ प्लांट आपल्याला बघायला मिळाला तर याचा मिनिंग काय होतो? हा टॉल प्लांट आहे तो कुठला असावा? कॅपिरल्टिस मॉर्टी. आणि जर सपोज यामध्ये आपल्याला सगळेच्या सगळे जे प्रोजेनी आहे हे आपल्याला डॉमिनंट ट्रेटमध्ये बघायला मिळाले तर याचा मिनिंग काय होतो? की ऑल द प्लांट्स वेअर लाईक दिस, कॅपिरल्टी. सो अशा प्रकारे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता द अननोन जिनोटाइप ऑफ द प्लांट. नेक्स्ट, the chromosome abnormality with 45X. Okay, that is the single X. So it results into what? It results into the Turner syndrome. Turner syndrome is nothing but what? It is the when a female is having only one X and not two X. Okay, so याला आपण म्हणतो टर्नर सिंड्रोम. आणि बाकीचे जे सिंड्रोम्स किंवा डिसऑर्डर्स आहेत जसं की डाऊन सिंड्रोम आहे, ज्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? ट्रायसोमी ऑफ द 21 जो क्रोमोझोम आहे याची ट्रायसोमी इथे बघायला मिळते. व्हॉट अबाउट क्लायनेफेल्टर सिंड्रोम? क्लायनेफेल्टर सिंड्रोम मध्ये XXY अशा प्रकारे बघायला मिळतं. व्हॉट अबाउट एडवर्ड सिंड्रोम? एडवर्ड मध्ये सुद्धा ट्रायसोमी बघायला मिळते ऑफ द ऑटोसोम, दॅट इज ट्रायसोमी ऑफ द 18th क्रोमोझोम. आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे जे आपल्याला अदर ऑप्शन्स दिले होते या प्रत्येकामध्ये जे आहे ते 47 टोटल क्रोमोझोम्स बघायला मिळतात एक्सेप्ट द टर्नर सिंड्रोम. ओके, नाउ genes that are located on the same chromosome and tend to be inherited together, they are called as what? They are called as linked genes. Linked genes म्हणजे काय? Which are located close together on the same chromosome. याला म्हणायचं linked chromosome, linked genes. ठीक आहे. Now what are alleles? Alleles म्हणजे काय? They are nothing but, I would say, they are nothing but the different variants of the same gene. बरोबर आहे. एकाच जीनचे हे व्हॅरियंट्स आहेत. Now what about independent gene? Independent gene म्हणजे I would say unlinked genes. ज्या जीनचं एकमेकांसोबत काहीही कनेक्शन नाहीये त्याला आपण काय म्हणत असतो? इंडिपेंडेंट जीन्स. ओके, नाउ व्हॉट अबाउट पॉलीजीन्स? पॉलीजीन्स म्हणजे इट इज नथिंग बट ग्रुप ऑफ सेव्हरल जीन्स टुगेदर दे डिटरमाइन अ सिंगल कॅरेक्टर. सिंगल कॅरेक्टरला ग्रुप ऑफ जीन्स जे आहेत, ओके, दे आर trying to represent or they are trying to convey the single character. Say for example, human skin color. So it is an example of what? Polygenes. Next question. A dihybrid cross, it shows 9:3:3:1 ratio because of what? What is the reason? जर आता या ठिकाणी लिंकेज असला असता तर ऑफकोर्स या ठिकाणी हा रेशो डिस्टर्ब होणार. ओके, इवन आय वुड से इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल तरी तेच होणार, प्लिओट्रॉपी असेल तरी तेच होणार. सो व्हॉट इज द आन्सर? द आन्सर इज इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. इट इज द रिझल्ट ऑफ, आय वुड से, F2 generation. Next question.
Which of the following refers to more than 2 allelic forms in a population? What is the answer? More than 2 allelic forms in a population. Population मध्ये 2 पेक्षा जास्त अलिल्स आपल्याला बघायला मिळतात. इट इज नथिंग बट व्हॉट? मल्टिपल अलिल्स. आणि याचं एक बेटर एक्झाम्पल आय कॅन गिव्ह यू इज ABO ब्लड ग्रुप. Right? So it is because of the multiple alleles. Like whenever a single gene is having more than 2 alternative forms, it is called as multiple alleles. What is polygenic inheritance? Polygenic inheritance meaning काय? Multiple different genes, if they work together to control a single physical trait. एक सिंगल फिजिकल ट्रेट जर आपल्याला मल्टिपल जीन्स देत असतील तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलिजेनिक इनहेरिटन्स. एपिस्टासिसचा मिनिंग तर तुम्हाला मी सांगितलेला आहे. इट इज नथिंग बट इफेक्ट ऑफ वन जीन विच इज हिडन ऑर विच इज बिंग मास्क्ड बाय द अदर जीन. बरोबर आहे. व्हॉट इज प्लिओट्रॉपी? प्लिओट्रॉपी म्हणजे काय? वन सिंगल जीन इन्फ्लुएन्सेस मल्टिपल कॅरेक्टर्स और मल्टिपल थिंग्स. जसे की त्याचं एक्झाम्पल आहे फिनाइल कीटोनुरिया. बरोबर आहे. फिनाइल कीटोनुरिया हा एक सिंगल जीन होता जो आपल्याला भरपूर गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल असू शकतो. जसं की से फॉर एक्झाम्पल मे बी स्किन पिगमेंटेशन असेल, ओके, यासोबतच मे बी मेंटल डेव्हलपमेंट असेल, देन हेअर कलर असेल, असे मल्टिपल ट्रेट्स हा रिस्पॉन्सिबल आहे मल्टिपल ट्रेट्ससाठी. ओके. नाउ इन ह्युमन सेक्स क्रोमोझोम्स दे आर व्हॉट? इट इज व्हेरी सिम्पल. इट इज XXXY. Now discontinuous variation is caused by what? Discontinuous variation is nothing but what? It is nothing but because of the genetic factors. आणि याचा मीनिंग काय होतो की whenever individual falls into distinct categories, कुठलाही इंडिव्हिज्युअल्स हा वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये असतो विथ नो इंटरमिडिएट फॉर्म. यामध्ये कुठल्याही प्रकारे इंटरमिडिएट फॉर्म बघायला मिळत नाही. अगेन द एक्झाम्पल व्हॉट आय कॅन गिव्ह इज ABO ब्लड ग्रुप. त्यामध्ये कुठला इंटरमिडिएट फॉर्म असतो का? त्याला आपण म्हणायचं डिसकंटिन्युअस व्हेरिएशन. आणि हा डिसकंटिन्युअस व्हेरिएशन असतो हा कुठल्याही प्रकारे एन्व्हायरमेंटमुळे किंवा से फॉर एक्झाम्पल न्यूट्रिशनल फॅक्टर्समुळे अफेक्ट होत नाही. ओके. इवन नॉट बिकॉज ऑफ द कंटिन्युअस जीन ऍक्शन. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन. क्रोमोझोमल theory of inheritance was proposed by whom? It was proposed by, again, a very simple and straightforward question. Chromosomal theory of inheritance was proposed by Sutton and Boveri. ओके. आता यानंतर आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सचे MCQs बघूया, PYQs बघूया. आपला पहिला क्वेश्चन आहे, इन यूकॅरियोटिक सेल्स विच प्रोसेस अकर्स इनसाइड द न्यूक्लियस ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस? ओके. ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस व्हॉट अकर्स इनसाइड द न्यूक्लियस? आता ऍक्टिव्हेशन ऑफ अमिनो ऍसिड जे आहे याला आपण काय म्हणत असतो? अमायनो असायलेशन असं म्हणत असतो. आणि हे ऑफकोर्स ऍक्टिव्हेशनचा मिनिंग काय होतो की ज्या वेळेस आपण से फॉर एक्झाम्पल TRNA चार्जिंग करतो ना, म्हणजे TRNA ला अमिनो ऍसिड अटॅच करत असतो. सो दिस इज नथिंग बट अमिनो ॲसिलेशन. आणि जे ऑफकोर्स कुठे होणार आहे? सायटोप्लाझम. ट्रान्सलेशन विल बी ऑफकोर्स इन अगेन सायटोप्लाझम. Formation of polypeptide chain, it is a part of translation and which will again in cytoplasm. Now what occurs in nucleus? Processing of HNRNA. HNRNA म्हणजे काय हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर इट इज नथिंग बट हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA. यालाच आपण pre-mRNA असंही म्हणत असतो. आणि ह्या pre-mRNA ची प्रोसेसिंग जी आहे ही कुठे होत असते? न्यूक्लियसमध्ये होत असते. ठीक आहे. Next question. Which of the following is a termination codon or also called as the stop codon? So this is wrong, and this is, I would say, initiation codon. So the answer is UAA. You all know कि UAA, UAG and UGA, they all are what? They all are termination codons. Okay. Next question. Who is first proved the transforming principle that DNA carries genetic information? Who proved that thing? What is the answer? Yeah, it is Griffith's experiment. Griffith proved it, transforming experiment. During DNA replication, what prevents the two separated strands from rejoining? ओके. जे 2 सेपरेटेड स्ट्रँड्स असतात त्यांना रिजॉईनिंग पासून कोण प्रिव्हेंट करतं असा क्वेश्चन आहे. ओके. कीप दॅट इन माइंड. आता या ठिकाणी DNA पॉलिमरेज हे आन्सर तुम्ही इझिली इलिमिनेट करू शकता बिकॉज याचं काम काय आहे?
तर डीएनएचे जे न्यूक्लियोटाइड्स असतील डीएनए मध्ये ते ऍडिशन करणं किंवा न्यू स्ट्रँड सिंथेसाइज करणं. ओके, सो हा इथे ऑप्शन इलिमिनेट. लायगेसचं जे जॉब आहे ते काय आहे, जॉईनिंग आहे, सो इट इज अगेन इलिमिनेटेड. नाउ हेलिकेज जो आहे, व्हॉट इज द जॉब ऑफ इट? हेलिकेज जो आहे हा काय करतो, हायड्रोजन मधला जो बॉन्ड आहे त्याला ब्रेक करत असतो. तो काय करत असतो, दोन्ही स्ट्रँडला अनवाइंड करत असतो. सो द आन्सर इज इट इज SSBP, सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन जे आहे हे या ठिकाणी काय करतात, तर डीएनए स्ट्रँड्सला होल्ड करून ठेवतात आणि त्यांना रिजॉईन होऊ देत नाही. ओके, नाउ which bonds they hold the two complementary chains of DNA together? What is the answer, students? It is hydrogen bonds. टू कॉम्प्लिमेंटरी चेन्स ऑफ डीएनए ला होल्ड कोण करतं, हायड्रोजन बॉन्ड्स. आता तुम्हाला माहिती आहे पेप्टाइड बॉन्डचा काय जॉब आहे, व्हॉट इज द जॉब ऑफ इट? पेप्टाइड अमिनो ऍसिड ला बाइंड करण्याचं काम त्याचं असतं. ग्लायकोसायडिक बॉन्डचं काय काम आहे, तर नायट्रोजनस बेसेस आणि शुगर मधला जो बॉन्ड आहे ना, इट इज बिकॉज ऑफ दिस ग्लायकोसायडिक बॉन्ड. अँड आयोनिक जो आहे हा ऍक्च्युअली आय वुड से इट इज नॉट प्रायमरी इन होल्डिंग द स्ट्रँड्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. In the genetic code, the fact that no two amino acids are encoded by the same codon. What is the answer? Okay. Yeah, it is unambiguous code. Unambiguous codeचा meaning काय आहे की one code, okay, can code for one amino acid. असं होतं का की एक कोड हा एक पेक्षा जास्त अमिनो ऍसिडला कोड करतो का? नाही. यालाच काय म्हणलं जातं, अनअम्बिग्युअस कोड. ओके, या ठिकाणी डिजेनरसी, रिडंडन्सी आणि युनिव्हर्सल कोड यांचे मिनिंग वेगवेगळे आहेत. जसे की युनिव्हर्सल कोडचा मिनिंग काय होतो की लाईक इन ऑल ऑर्गॅनिझम्स दिस आय वुड से दिस कोडॉन्स आर सेम और दिस कोडॉन्स विल कोड फॉर द सेम अमिनो ऍसिड, आय वुड से. बरोबर. देन रिडंडन्सी अँड डिजेनरसी आर नॉट अगेन द करेक्ट आन्सर्स. ओके, सो स्टुडंट्स, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.